पुढे बातमी भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांनी पसंती दिली आहे। जेवणाळा गावातील शाळेचं रूपच पालटून गेलं। डिजिटल झालेल्या शाळेत प्रवेश घेणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे। माहित नव्हते ते पण मला पाहायला मिळाले, त्याची पोझिशन वगैरे, आणि जे मी प्राणी कधी पाहिले नाही त्या ह्या चित्राच्या माध्यमातून पाहायला मला मिळाले। शाळेच्या परिसरातली स्वच्छता, आकर्षक चित्रांनी रंगलेल्या भिंती, सुसज्ज क्लासरूम आणि कॉम्प्युटरची लॅब, हे चित्र एखाद्या खासगी शाळेच्या तोडीचं आहे। पहिली ते 7वीच्या वर्गात 142 इतकी पटसंख्या असून शाळेतल्या सुविधा आणि विविध उपक्रम नामवंत शाळांना सुद्धा मागे टाकणारे आहेत आणि त्यामुळे शहरातल्या शाळेमध्ये जाणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे। कोणाची निंदा करू नये, कोणत्या दुधामध्ये पाण्यामध्ये हात बुडवू नये, असे मला ह्या चित्रांच्या माध्यमातून पाहायला मिळाले। आणि मी जे प्राणी कधी बघितले नव्हते, ह्या प्राण्यांचे चित्र कधी बघितले नव्हते, ते ह्या चित्रांच्या माध्यमातून मला बघायला मिळाले। मला माहित नव्हते की हे ग्रह कुठे आहेत, ग्रहांची पोझिशन कुठे आहे, ते मला ह्या चित्रांच्या सहाय्यातून बघायला मिळाले। शाळेचा झालेला कायापालट जिल्हा परिषदेच्या इतर शाळांना सुद्धा प्रेरक असाच आहे। त्यासाठी आपली शाळा कशी, आपल्या शाळेत काय बदल करणं आवश्यक आहे, त्या दृष्टीने विचार करून आम्ही मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी भर दिला। त्यामध्ये विशेष करून त्यांना शिष्यवृत्ती आणि नवोदय या परीक्षेची ऑनलाईन आणि ऑफलाईन तयारी करून घेतली। त्यामुळे शिष्यवृत्ती आणि नवोदय परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना यश मिळू लागलं। जेवणाळा इथले गावकरी आणि शिक्षकांनी एकत्रितपणे जिल्हा परिषदेच्या शाळेचा कायापालट केला। हाच पॅटर्न राबवला तर राज्यातल्या सर्वच ठिकाणच्या शाळा सरस होतील यात काही शंकाच नाही। नेहाल भुरे, न्यूज 18 लोकमत, भंडारा।